नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुध्वनी 90.4 FM KLE कनसू. मी आहे तुमच्यासोबत मनीषा आणि आज एक विशेष प्रोग्राम घेऊन आले तुमच्यासाठी, ज्यामध्ये आपण ड्रोनबद्दल ऐकणार आहोत. सध्या जे ड्रोनचं ट्रेंड आहे ते खूपच चाललं आहे आणि त्याचा उपयोग कोणकोणत्या पद्धतीनं आपण करू शकतो आणि कुठं तयार होतात हे याबद्दलची आपण माहिती जाणून घेणार आहोत. आणि माझ्यासोबत सध्या माझ्या स्टुडिओमध्ये आहेत राहुल पाटील, जे सारस एरोस्पेसचे संचालक आहेत आणि ते स्वतः ड्रोनची निर्मिती करत आहेत. तर त्यांच्यासोबत मी बोलणार आहे. सुरुवातीला स्वागत करते. राहुल, वेणुध्वनीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे. धन्यवाद. आज आपण ड्रोनबद्दल सांगणार आहोत. अर्थात ड्रोनचं क्रेज सध्या खूप आहे आणि वेगवेगळ्या माध्यमांमध्ये त्याचा उपयोग होतो. तर ड्रोनची निर्मिती ही कल्पनाच तुमच्या डोक्यामध्ये कशी आली ती आधी सुरुवातीला जाणून घेऊया. ॲक्च्युली मी एक एरोनॉटिकल इंजिनिअरिंग केली आहे मी. बरं. जेव्हा माझं फायनल इयर होतं तर फायनल इयरमध्ये कंपल्सरी सगळ्यांना एक प्रोजेक्ट करायला लागतो. मग आता आम्हाला प्रश्न पडला होता की आम्ही प्रोजेक्ट करायचा कुठला. आणि ड्रोन इंडियामध्ये तेव्हा एकदम नवीन नवीन टेक्नॉलॉजी आली होती. बाहेरच्या कंट्रीमध्ये चालू तरी केलं होतं का त्याच्यावरती खूप सारं काम, पण इंडियामध्ये खूपच नवीन टेक्नॉलॉजी होती. म्हणजे त्याच्याबद्दल तुम्हाला कुठलेच पार्ट्स इंडियामध्ये भेटणार नाहीत. ते सगळे इम्पोर्ट करून इकडं त्याने बनवून किंवा कम्प्लीट ड्रोनच इम्पोर्ट करून तो पूर्ण इथं वापरणं अशा टाईपचं. जसं ट्रॅक्टर पहिला इंडियामध्ये नव्हता, पहिला जसं बाहेरून आणला, नंतरला मग इकडं हळूहळू त्याचं डिमांड वाढत गेलं. तशाच प्रकारे ड्रोनचं पण हे होतं. मग काही माझ्या ग्रुपमधल्या एका फ्रेंडचे जे रिलेटिव्ह होते त्यांनी एक ड्रोनची कंपनी चालू केली होती. मग त्यांनी म्हणायला लागले की आमच्याकडे या प्रोजेक्ट करायला. मग आम्ही त्यांच्याकडे गेलो आणि आम्ही मग एक असा एम्फिबियन ड्रोन बनवायचा विचार केला की जो, आणि तेव्हा एक रिक्वायरमेंट फायनल नव्हती की कुणाला कसा पाहिजे पद्धतीचा ड्रोन पाहिजे. मग आम्ही विचार केला की असा ड्रोन बनवायचा की जो पाण्यामध्ये पण वर्क करेल आणि पाण्याच्या बाहेर पण वर्क करेल. कारण त्याच टायमाला रिसेंटली हे 26/11चं इन्सिडेंट झाला होता. मग इलिगली काही टेररिस्ट पाण्याच्या माध्यमातून येत होते. मग आपण असे काही ड्रोन्स पाण्यामध्येच डिपता, तेव्हा माझी थॉट प्रोसेस तशी होती की पाण्यामध्ये काही ड्रोन्स असेच ठेवायचे आणि जेव्हा पण काही ॲक्टिव्हिटीज फील होतील तो ऑटोमॅटिकली हवेच्या माध्यमात जाईल आणि त्यांना प्रॉपरली ट्रॅक करेल. आणि तेव्हापासून मग ड्रोन बनवायचं हे एक नवीन क्रेज तयार झाला, इंटरेस्ट तयार झाला त्याच्यामध्ये. मग इंजिनिअरिंग संपलीत. मग इंजिनिअरिंग संपल्यानंतर असं झालं की आता जॉब कुठं करायचा. मग तेव्हा विचार होता की बेळगावमध्ये इतके सारे एरोस्पेस कंपनीज आहेत, ॲकर्स आहे, क्वेस्ट ग्लोबल आहे, वेगा एव्हिएशन नवीन नवीन चालू केलं होतं, सर्वो कंट्रोल आहे, तर तिथं जॉबला पहिला बघूया. मग ड्रोनचं जरा असं बाजूला ठेवून मग मी तिकडं ट्राय केलं. अशा पद्धतीनं ड्रोन, मग ते तिथं पण जॉब भेटला नाही बेळगावमध्ये. मग एअर इंडियाला जॉईन झालो. मग एअर इंडियामध्ये पूर्ण डॉक्युमेंट रिलेटेड कामच होतं आणि मी पण एकदम यंग ब्लड असल्यामुळं मला ते खुर्चीवर बसून डॉक्युमेंटवरती लिहिणं थोडंसं का आवडत नव्हतं. मग जरासं फिजिकल वर्क काहीतरी असलं तर बरं वाटेल असं होतं. म्हणून मग परत ड्रोन कंपनीजमध्ये अप्रोच करायला चालू केलं आणि मग ड्रोन इंडस्ट्रीमध्येच जॉब करायला चालू केलं. असं. मग स्वतःची कंपनी कधी तुम्ही स्थापना केली त्याची? मी आधी एक 4-5 वर्ष ड्रोनच्या कंपनीजमध्ये काम केल्यानंतर एक टाईम असा आला की असं वाटायला लागलं की आता माझ्याकडं कम्प्लीट नॉलेज आलं आहे पूर्ण गोष्टीचं. आणि जितके पण ड्रोन कंपनीचे ऑनर आहेत किंवा जितके पण ड्रोन कंपनीज आहेत त्यांनी त्याच नॉलेजचा वापर करून स्वतःचं काहीतरी निर्माण करतायत. आणि पहिल्यापासूनच जेव्हा कॉलेजमध्ये होतं तेव्हापासूनच बिझनेस करायचा एक खूप डोक्यात होतं. घरामध्ये कोण बॅकग्राऊंडमध्ये बिझनेसवालं नव्हतं. मग तरी मी विचार केला की एक स्वतःचा बिझनेस ट्राय करून बघूया. आणि मग 2022मध्ये स्वतःची कंपनी फर्म चालू केली आणि ती पहिला अहमदाबादमध्ये चालू केली. रजिस्टर बेळगावमध्येच केली पण चालू तिथं केली. आणि मग काही दिवस क्लायंट बरोबर येईपर्यंत तिथं 1-2-3 महिने रन केली आणि नंतर मग बेळगावला शिफ्ट झालो. मग जर सारस एरोस्पेस बद्दल आपल्याला अधिकचं सांगायचं झालं तर ही इतर कंपनींपेक्षा कशी वेगळी आहे? तर बाकीच्या कंपन्या ज्या आहेत आता इंडियामध्ये, तर आता मोर दॅन 2-3 हजारपेक्षा जास्ती कंपन्या आहेत इंडियामध्ये. आणि त्या सगळ्या कंपन्या एकतर मॅन्युफॅक्चरर आहेत, दुसरी गोष्ट सर्व्हिस प्रोव्हायडर आहेत, तिसरं ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहेत. त्याच्या व्यतिरिक्त
जितक्या पण कंपन्या आहेत ज्या ड्रोन्स वापरतात किंवा ड्रोन्स बनवतात, त्या सगळ्या 80% जास्ती पार्ट्स बाहेरच्या कंट्रीमधून इंडियामध्ये आणतात आत्ता देखील. आणि ते पार्ट्स वापरून स्वतःचे कम्प्लीट ड्रोन बनवतात आणि ते वेगवेगळ्या ॲप्लिकेशनसाठी वापरतात. पण सारस एरोस्पेसमध्ये आम्ही मेजर आमचं जे प्राईम फोकस आहे ते 100% पार्ट्स मेड इन इंडिया इथंच आपण डेव्हलप करायचे आणि आपल्या टेक्नॉलॉजीसाठी वापरायचे. कारण उद्या सपोज आता जे मी सांगितलं 80% जास्ती पार्ट्स बाहेरून मागवतात, ते कुठून मागवतात? तर चायनामधून मागवतात. का मागवतात? कारण चायनीज प्रोडक्टला कॉस्ट कम्पॅरेटिव्ह कोणीच नाही करू शकत. इतकं स्वस्त रेटमध्ये त्यांनी देतात, क्वालिटी पण चांगली देतात आणि त्याच्यामुळेच मॅक्सिमम इंडस्ट्रीज तिथं हे करतात. पण प्रॅक्टिकली जर ऑन पेपर बघितलं तर चायना आपल्याशी 36चा आकडा आहे ओव्हरऑल. आणि त्याच्यामध्ये त्यांनी इतकं स्ट्रॉंग तो आकडा 36चा बनवलेला आहे की तो परत रिव्हर्स करणं मुश्किल आहे. कारण त्यांनी बांगलादेशसोबत बॉन्ड चांगले करून घेतले, श्रीलंकेसोबत बॉन्ड चांगले करून, म्हणजे जितके पण इंडियाच्या बाजूला नेबर कंट्रीज आहेत त्यांना आपल्या कब्जात घेऊन ठेवलेलं आहे. उद्या जर सपोज आपल्याला कुठल्याही एका कंट्रीसोबत जर मतभेद झाले तर चायना डायरेक्टली आपला सप्लायच जर बंद केला तर सगळ्या सिस्टम बंद झाल्या. आणि ह्या होऊ नयेत म्हणून मग आम्ही काय केलं की मोठ्या मोठ्या युनिव्हर्सिटी सोबत टायप करायला चालू केलं. त्याच्यामध्ये VTUनं खूप चांगला रोल प्ले केला. त्यांनी आम्हाला खूप चांगली अपॉर्च्युनिटी दिली. VTUच्या अंडर मोर दॅन 150 कॉलेजेस आहेत, इंजिनिअरिंग कॉलेजेस, त्यांच्यासोबत आम्हाला कनेक्ट करून दिलं. त्याच्यानंतर बेळगावमधले जितके पण इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत त्यांच्यासोबत आम्ही टायअप केलं आणि त्यांना आम्ही जे स्टुडंट त्या युनिव्हर्सिटीजमध्ये आहेत किंवा कॉलेजेसमध्ये आहेत त्या स्टुडंट्सना आम्ही प्रॅक्टिकल काम द्यायचं चालू केलं. प्रॅक्टिकल प्रोजेक्ट द्यायचं. म्हणजे त्या सगळ्या कॉलेजच्या HODsना, प्रिन्सिपल्सना आम्ही रिक्वेस्ट केली की तुम्ही कुठलाही गिमिक काइंड ऑफ प्रोजेक्ट न देता कुठल्या स्टुडंट्सला तुम्ही आमच्या इथं पाठवा. आम्ही त्यांना प्रॅक्टिकल रिअल टाइम प्रोजेक्ट्स देतो, जे प्रोजेक्ट्स भविष्यात त्यांना खूप उपयोगी होतील. ही टेक्नॉलॉजी खूप ॲडव्हान्स आहे आणि ह्या टेक्नॉलॉजीबद्दल जर त्यांनी आत्तापासून रिसर्च चालू केलं, आत्तापासून त्याच्यामध्ये उतरले तर होऊ शकतं त्यांनी स्वतःचा बिझनेस सुद्धा सेटअप करू शकतात. जरी सेटअप नाही केला तरी तो प्रोडक्ट आपण डेव्हलप करत जाऊ. अशा पद्धतीनं आम्ही जितके पण ड्रोनचे पार्ट्स आहेत ते सगळे इंडिजिनियसली स्वतः इन हाऊस बनवायला चालू केले. ड्रोनचे जितके पण पॉवर मॉड्यूल, स्मार्ट बॅटरी, पॉवर डिस्ट्रीब्युशन बोर्ड्स, कम्प्लीट फ्रेम स्ट्रक्चर, बाकीचे सेन्सर्स, हे सगळे आम्ही इन हाऊस आता सध्याला बनवायला लागलो. आणि ते सगळं स्टुडंट्सला कलेक्ट करून त्यांना एक फायनल इयर त्यांचा प्रोजेक्ट म्हणून त्यांना देऊन त्यांच्याकडनं डिटेल रिसर्च करून त्यांना स्टेप बाय स्टेप सगळे टास्क प्रोव्हाइड करून त्यांच्याकडनं पूर्णच्या पूर्ण कामं करून घेत आहे. कारण जी टेक्नॉलॉजी आपण बाहेरून इम्पोर्ट करून वापरतोय ती टेक्नॉलॉजी त्याच्यात कुठलं रॉकेट सायन्स नाही आहे. त्याच्यामध्ये जे बेसिक जर आपल्याला येत असतील, बेसिक जर आपलं स्ट्रॉंग असेल तर आपण इझिली त्या गोष्टी तयार करू शकतो, स्वतः बनवू शकतो. आणि जो चायनीज प्राइस आहे त्या चायनीज प्राइसपेक्षा पण कमी कॉस्टमध्ये आपण इथं सेल करू शकतो. आता जे आपण चायनावरून पार्ट्स मागवतो, आता एक सिंगल JNSS मॉड्यूल जर आपल्याला वापरायचा असेल तर आत्ताच्या कंडिशनमध्ये 22,000-23,000ला भेटतं. तो JNSS मॉड्यूल आपण 7-8 बनवतोय. तर इतकं कमी कॉस्टिंगमध्ये होऊन जाईल. त्याच्यापेक्षा जास्ती चांगली प्रिसाईज, ॲक्युरेसी, परत प्रत्येक पार्ट ट्रस्टेबल आहे, तो आपण आता रिपेअर करू शकतो इथल्या इथं. आता ते पहिला कसं व्हायचं, तो JNSS मॉड्यूल जर असं खराब झाला किंवा वर्क होत नाहीये सरळ नवीनच बदलावा लागत होता. पण आता तसं नाही आहे. आता पूर्ण परिस्थिती वेगळी आहे. आता आपण त्या सगळ्या रिपेअर करू शकतो, परत वापरू शकतो. त्याच्यामुळे कस्टमरला पण त्याचा काही जास्ती लॉस नाही होणार. अशा पद्धतीनं आपण मग कम्प्लिटली इंडिजिनियस करण्याचा प्रयत्न करतोय, सेल्फ रिलायन्स परत करण्याचा प्रयत्न करतोय, जेणेकरून उद्या काही असे इन्सिडेंट झाले जे नेबर कंट्री सोबत अपोजिट झाले तर त्या टायमाला आपण कुठं कमी पडू नये. बरोबर. आणि आपल्याकडं तेवढंच स्ट्रॉंग पॉवर राहावी. आणि त्याच्यासाठीच मेन आम्ही स्वतःला प्रेशराईज करतोय की त्या टेक्नॉलॉजीमध्ये अजून उत्तमरित्या कसं आपण डेव्हलप करू शकतो. मग राहुल, हे जे सारस एरोस्पेस आहे तिथं एकंदरीत सगळेच तुम्ही पार्ट बनवता, एकंदरीत पूर्ण ड्रोन कॅमेरा तिथं बनवला जातो? नाही, कॅमेरा, फ्लाईट कंट्रोल मॉड्यूल आणि कम्युनिकेशन डिव्हायसेस हे खूप कॉम्प्लिकेटेड टेक्नॉलॉजी आहे. आता जसं तुम्ही खूप वेळा बघितलं असेल, सोनी, कॅनॉन किंवा काही पर्टिक्युलर कंपन्याच तुम्हाला कॅमेरा प्रोव्हाइड करतात. बरोबर. तसं बघितलं गेलं तर सॅमसंग वगैरे कॅमेरा नाही बनवत. सॅमसंगच्या मोबाईलमध्ये पण सोनीचाच CMOS सेन्सर असतो, आयफोनमध्ये पण सोनीचाच CMOS सेन्सर असतो. तर ही इतकी क्रिटिकल टेक्नॉलॉजी आहे ती आपण डेडिकेटेडली 100 सगळ्या बनवू नाही शकत. काही गोष्टीसाठी आपल्याला काही कंपन्यांवरती रिलाय राहावं लागतं. जसं आपले मोबाईल फोन्स आहेत, जसे कॅमेरा मॉड्यूल्स आहे, बॅटरी आहे, डिस्प्ले आहे. तर ते जे
फक्त ना फक्त तेच कॅमेरा सेन्सर बनवतात त्यांच्याकडूनच आपल्याला घ्यावं लागतं. त्याच्यासाठी एक वेगळं युनिटच असतं त्यांचं. ओके. असं असतं. मग त्याच्यामध्ये आम्ही काय पण करतो, मेजर काम आपल्याकडे होतं. मेजर काम आपल्याकडे होतं. मग त्यांचे सेन्सर्स झाले ते सगळे इंटिग्रेट करणं, आपल्या कस्टम PCB वरती हे करणं. सपोज फॉर एक्झाम्पल आपला मोबाईल आहे, मोबाईलला आता आपण सोनीचाच कॅमेरा लावतो, तर प्रत्येक मोबाईलला वेगवेगळ्या ठिकाणी कॅमेरा असतो. बरोबर. मग ती कंपनी तो कॅमेरा सोनीकडून प्रोक्युअर करेल, त्याबरोबर पोझिशनला ठेवेल आणि तिथं इंटिग्रेट करून घेईल, अशा पद्धतीने. मग आता आपल्याकडं किती प्रकारचे हे ड्रोन बनवले जातात? ॲक्च्युली जेव्हा मी कंपनी चालू केली तेव्हा मी तेव्हा तर आम्ही कम्प्लिटली कस्टमाइज सोल्युशनच देत होतो, कारण टेक्नॉलॉजी एकदम नवीन होती आणि रिक्वायरमेंट कुणाची फायनल नव्हती की मला हाच ड्रोन पाहिजे, मला वेगळा ड्रोन नको. आता कसं झालंय की त्या टायमाला सगळ्यांची वेगवेगळी रिक्वायरमेंट्स त्यांच्या ॲप्लिकेशन प्रमाणे होत असल्यामुळं प्रत्येक ड्रोन वेगळा बनायचा. प्रत्येक ड्रोनची साईज, शेप, वेट कॅपॅसिटी, पेलोड कॅपॅसिटी सगळी वेगळी असायची. आणि तशा पद्धतीनं आम्ही अराउंड 22 ॲप्लिकेशनचे ड्रोन्स आतापर्यंत आम्ही बनवलेत वेगवेगळ्या कस्टमरला. ते बनवता बनवता आम्हाला एक गोष्ट ऑब्झर्व झाली की मॅक्सिमम रिक्वायरमेंट कुठल्या ॲप्लिकेशनसाठी आहे, की मॅक्सिमम डिमांड कुठल्या ॲप्लिकेशनसाठी, कोण जास्तीत जास्त ड्रोन कुठल्या ॲप्लिकेशनसाठी मागतं. तर त्याच्यामध्ये एकतर डिलेव्हरी हा एक असे ॲप्लिकेशन आहे ज्याला खूप जास्ती डिमांड आहे. त्याच्यानंतर सर्वे मॅपिंग एक अशी ॲप्लिकेशन, त्याच्यासाठी पण खूप जास्ती डिमांड आहे. त्याच्यानंतर ॲग्रिकल्चर सेक्टर ही एक अशी ॲप्लिकेशन, त्याच्यामध्ये पण खूप जास्ती डिमांड आहे. मग आम्ही विचार केला की ह्या 3 सेक्टरमध्ये जास्तीत जास्त फोकस करायचा. ॲग्रिकल्चरमध्ये आता इंडिया आपल्याला पहिल्यापासूनच आपण म्हणतो की सगळ्यात जास्ती जे आपल्या इंडियामध्ये होतं ते शेती होते, तर कृषीप्रधान देश आपण म्हणतो. तर त्या गोष्टीसाठी जास्ती प्रोत्साहन, जय जवान जय किसान, किंवा शेतकऱ्यांना कसं आपण टेक्नॉलॉजी वाईज डेव्हलप करू शकतो. कारण आताचे शेतकरी काय प्रॉब्लेम फेस करतायत, तर बेसिकली तुम्ही बघता प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये रोजगार देत आहेत बायकांना. तर बायका आजकाल कुठल्याच शेतकऱ्याकडं किंवा कुठलेही माणसं कुठल्याच शेतकऱ्याकडं हाताखाली कामाला जात नाहीये. कारण त्याच्या पाठीमागचं की त्यांना रोजगारामध्ये 2-3 तास काम करायचं आहे, त्यांना दिवसाचा 300-400 रुपये पगार भेटतो. तो पगार एक शेतकरी नाही देऊ शकत. आणि त्याच्यामुळे एक शेतकरी आपलं पीक पिकवायचं सोडून तो पण कामाला चाललाय, शेती त्याची अशीच सोडून चाललाय. आणि त्या गोष्टी होऊ नये म्हणून आम्ही मग शेतकऱ्यांना जास्तीत जास्त खूप कमी कॉस्टमध्ये, आता तुम्ही जर मार्केटमध्ये बघितला तर 8-9 लाखाला एक ड्रोन जो विकतो, तोच ड्रोन आम्ही 3.5-4 लाख रुपये देतोय त्यांना अर्ध्या रेटमध्ये डायरेक्टली, जेणेकरून त्यांनी त्यांचं शेतीमध्ये अजून मन घालावं, काम करावं त्याच्यामध्ये. तर जी फवारणी आपण करतो शेतामध्ये, तर ती फवारणी जी ट्रेडिशनल पद्धत असते ज्याच्यामध्ये पाटीला पंप लावून हाताने फवारणी करतो, तर 1 एकर जर फवारणी करायची असेल तर 1 दिवस पूर्ण जातो, कन्झ्युम होतो पूर्ण फवारणी करायला. तोच 1 दिवसाचा टाइम आपण ड्रोननं फक्त 5 मिनिटात करू शकतो पूर्ण फवारणी. त्याच्यामध्ये जे आपण मॅन्युअली फवारणी करतो त्याच्यामध्ये अर्धी जागा सुटते, अर्ध्या जागेला आपण कमी जास्ती फवारणी करतो. त्याच्यामुळे ज्या ठिकाणी जास्ती पडलंय त्या ठिकाणी पीक खराब होतं, ज्या ठिकाणी पडलं नाही त्या ठिकाणी पण खराब होतं. तर युजली जे केमिकलवरती पैसे त्याने इन्व्हेस्ट केलेले ते वेस्ट होतात, आणि ते वेस्ट होऊ नये म्हणून आपण ड्रोन इम्प्लिमेंट केला. तर ड्रोन प्रिसाइजली इतकं करतो की कुठलीच जागा सोडत नाही, का कुठल्या जागेवर ते जास्ती फवारणी करत नाही, एकदम प्रिसाइजमध्ये प्रिसिजनमध्ये तो फवारणी करतो. आणि ज्यांनी ड्रोन घेतलाय फवारणी करण्यासाठी, जसं ट्रॅक्टर एक दुसऱ्यात माणसाकडे असं प्रत्येक शेतकऱ्या राहत नाही, तसं जो ड्रोन घेतलाय तो ड्रोन मालक सुद्धा पर डे 20 ते 30 एकरची जागा एका दिवसात फवारणी करू शकतो. 5 मिनिटं 1 एकराला लागतात. आणि त्या 20 ते 30 एकरच्या जागेमध्ये त्याचं पर डेचे इन्कम जर आपण बघायला गेलो तर 10 ते 15 हजार रुपये दिवसाची इन्कम होते, जो तो महिनाभरात पण खूप मुश्किलनं कमवतो, तो एका दिवसात इझिली कमवू शकतो. बरोबर. मग हे शेतीमध्ये आणि कोणकोणत्या प्रकारे हे आपला ड्रोन उपयोगी पडू शकतो? याच्यामध्ये आम्ही युरिया स्प्रेड करतो, याच्यामध्ये आम्ही टॉनिक किंवा कीटकनाशक स्प्रे करू शकतो. ऍडिशनली आता भरपूर सारे त्याचे ऍडिशनल डिव्हाइस येतात, कारण ड्रोन हा एक फक्त फ्लाइंग मशीन आहे. त्याला जे पण ऍडिशनल इक्विपमेंट आपण लावू तो त्या ऍप्लिकेशनसाठी उपयोगी होऊन जातो. शेतामध्ये तुम्ही जे काही आता पीक पिकलंय त्याला जे पोत्यांमध्ये ठेवलेलं असतं ते ट्रान्सपोर्टेशनला पण आपण ड्रोन वापरू शकतो. म्हणजे डायरेक्टली ड्रोनला ती पोती लावली की ड्रोन एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सपोर्ट करू शकतो. त्याच्यानंतर खूप साऱ्या आता एक ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचं मी सांगतो जे शेतीमध्ये आपण यूज करतो.
तर ड्रोनमध्ये ना आपण एक मल्टीस्पेक्ट्रल आणि हायपरस्पेक्ट्रल कॅमेरा लावतो. बर. तर ते कॅमेराज म्हणजे कसं, आता तुम्हाला एक उदाहरण सांगायचं म्हटलं तर एक्सरे आपण करतो बॉडीचा. आता युजली आपण उघड्या डोळ्याने जेव्हा बघतो तेव्हा आपल्या बॉडीमध्ये काय दिसत नाही, पण जे एक्सरे केलं की आपल्याला आरपार सगळं दिसतं की कुठं कुठला हाड आहे, कुठं क्रॅक झालेला आहे, ह्या सगळ्या गोष्टी दिसतात. तर तशाच टाईपचं मल्टीस्पेक्ट्रल कॅमेरामध्ये ॲडिशनल ज्या न दिसणारे जे इन्फ्रारेड किंवा जे फ्रिक्वेन्सीज आहेत त्या ऑब्झर्व केल्या जातात. आणि त्याच्यामुळं एक पानमध्ये तुम्ही जर 1,00,000 तुकडे केला आणि एका तुकड्याची त्याची हेल्थ सांगतं. इतकं प्रिसाइजली ते सांगतं की कुठलं कीड आहे, किती त्याला पाणी लागणार आहे, किती नायट्रोजन लेवल आहे, किती ऑक्सिजन लेवल आहे, किती त्याच्यामध्ये हे करायचं, तर पूर्ण रिपोर्ट जनरेट करून देतं. तर आता ते ड्रोननं आपण इतकं एकदम म्हणजे आपल्याला सगळीकडे फवारणी करायची गरज नाही. आता सपोज पहिला कसं करत होतं, 1 एकरचं शेत असेल तर शेतकरी काय करणार की एक केमिकल घालण्याने पुऱ्या शेतालाच फवारणी करून टाकणार. बरोबर. पण आता तसं करायची गरज नाही. ज्या ठिकाणी कीड पडली आहे त्याच ठिकाणी आपण जाऊन मारू शकतो. दुसऱ्या ठिकाणी मारायची सुद्धा गरज नाही, आणि ती पण मॅन्युअली मारायची गरज नाही. तो डाटा आपण ड्रोनमध्ये घातला, ड्रोनच जाऊन त्या ठिकाणी फवारणी करतो, दुसरीकडे इकडे तिकडे करणार नाही. त्याच्यामुळं आपल्या केमिकलचे पण पैसे वाचले, कारण सगळ्यात कॉस्टली जो पडतो तो केमिकल पडतो, आणि मग बाकीचं एफर्ट्स पण वाचले शेतकऱ्यांचे अशा पद्धतीने. हा, हे झालं ॲग्रिकल्चर सेक्टरबद्दल. त्याच्यानंतर सर्वेलन्समध्ये इंडियामध्ये लास्ट टाइम जो सर्वे केला होता तो केला होता स्वातंत्र्यानंतर 1947 नंतर. तर तो सर्वे कोण केला होता, तर सर्वे ऑफ इंडिया म्हणून एक इंडियन गव्हर्नमेंटने एक डेडिकेटेड सर्वे, जिओलॉजिकल सर्वे करण्यासाठी एक संस्था स्थापन केली होती. त्या संस्थेनं त्या टायमाला फर्स्ट टाइम सर्वे केला होता. त्याच्यानंतर ती संस्था आता 2022 त्यांना परत सर्वे करायला चालू केला. म्हणजे विचार करा, तो मॅन्युअल सर्वे करण्यासाठी त्यांना किती वर्षाचा टाइम लागला. ओव्हरऑल 70-80 वर्षाचा टाइम लागला फक्त मॅन्युअल सर्वे करण्यासाठी. तर तोच सर्वे आता तुम्ही भरपूर ठिकाणी रस्त्यावरती वगैरे बघितला असेल, ट्रायपॉड वगैरे लावून लोक अशी बघत असतात, तर त्यांनी बेसिकली लेवल चेक करत असतात. तर तेच काम जर सपोज आपल्याला बेळगावची पूर्ण एरिया सर्वे करायचा असेल त्याच ट्रेडिशनल पद्धतीनं, तर आपल्याला 3 ते 4 वर्ष लागतात. आणि तेच काम जर आपण ड्रोननं केलं तर आपण 3 दिवसात कंपू शकतो. एवढ्या फास्ट ड्रोननं डाटा कलेक्ट केला जातो. पर सिंगल फ्लाईटमध्ये अराउंड 500 ते 700 एकरची डाटा आपण कॅप्चर करू शकतो. एवढ्या मोठ्या एरियाचा 2 स्क्वेअर किलोमीटर 4 स्क्वेअर किलोमीटरचा एरिया डाटा कॅप्चर करू शकतो. आणि त्याच्यामध्ये आपल्याला सेंटीमीटर लेवलमध्ये ॲक्युरेसी भेटते. म्हणजे सपोज ही जमीन आहे तर ह्या जमिनीचं सेंटीमीटर लेवलमध्ये तुम्हाला सांगून देईल की ही जमीन ह्यांची आणि ती जमीन त्यांची आहे. तर जितके पण गव्हर्नमेंट रिलेटेड, फायनान्शियल रिलेटेड किंवा फॅमिली रिलेटेड प्रॉब्लेम्स असतात जमिनीवरती किंवा ह्याच्यावरती, तर ते एकदम ॲक्युरेसीमध्ये दिले जातात. अच्छा, म्हणजे खूपच युजफुल आहे तर सगळ्या सेक्टरमध्ये. करेक्ट. आणि ह्याच्यामुळे काय होतं की बजेट काढायला खूप सोपं पडतं. जसं फॉर एक्झाम्पल आपल्याला बेळगाववरून कोल्हापूरला रेल्वे पाठवायची आहे किंवा बेळगाववरून हुबळीला डायरेक्ट. आता हुबळीला डायरेक्ट रेल्वे नाही आहे, अशी लोंढ्या थ्रू जाते. तर आता हुबळीला डायरेक्ट करायचे, मध्ये डोंगर दरी अशा सगळ्या गोष्टी येतात. तर तिथं जे काही डोंगर दरी आहे तर त्या एक्झॅक्ट गॅप सांगतो की किती गॅप आहे, तिथे किती ट्रका माती घालायला पाहिजे, तिथे किती ट्रका दगडं घालायला पाहिजे, तो एक्झॅक्ट व्हॉल्युमेट्रिक कॅल्क्युलेशन देतं. किंवा डोंगर असेल तर किती डोंगर त्याला फोडावं लागेल, त्याच्यामध्ये किती ट्रकाचं व्हॉल्युमेट्रिक. मग आपल्याला बजेट काढायला पण एकदम ॲक्युरेसी भेटते की एवढ्या बजेटमध्ये हे सगळं होऊन जातं. बरोबर. पूर्णच्या पूर्ण काम. तर हे ड्रोन टेक्नॉलॉजीमुळे खूप इझी होऊन जातं. त्याच्यानंतर डिलेव्हरी, जे तिसरा पार्ट आहे जो डिलेव्हरीचा, तर डिलेव्हरीची इतकी जास्ती डिमांड आहे. तुम्ही आय थिंक 2-3 दिवसाआधी न्यूज ऐकली असाल की उत्तर काशीमध्ये ढगफुटी झाली आणि सगळं गावच्या गाव पूर्ण लँडस्लाईड झाला. आणि ते आता पहिल्यांदा नाहीये, दरवर्षी होतं. आणि दरवर्षी लँडस्लाईड होतं. आणि काही असे लँडस्लाईड आहेत जे कंटिन्युअस होत असतात. आता हे तर मोठ्या अमाऊंटमध्ये होतं, पण छोट्या अमाऊंटमध्ये पण कंटिन्युअसली होत असतात. तर अशा डोंगर भागामध्ये कितीतरी गावं आहेत, छोटी मोठी गावं आहेत. आणि त्यांना जर सपोज तिथं पण ह्युमन बिंगच राहतात, तर त्यांना रोगराई होत असते, डेंग्यू होतो, मलेरिया होतो, बाकी काही डिसिजीस होतात. काही प्रेग्नेंट वुमन असतात, त्यांना काही डिसिजीस होतात किंवा त्यांचं ब्लड चेकअप वगैरे करायचं असतं. तर त्या टायमाला त्यांना ब्लड चेकअप करण्यासाठी अशी काही स्पेसिफिक डेडिकेटेड फॅसिलिटी तिथं नाही भेटत. आणि ती फॅसिलिटी जर त्यांना पाहिजे असेल तर त्यांना मेन सिटीमध्ये जावं लागतं. आता सपोज फॉर एक्झाम्पल इथंच बघितला तर आता सपोज यल्लमा आणि ह्या साईडच्या एरियामध्ये गेलो आपण, इकडून 50 किलोमीटरच आहे. एवढं प्लेन एरिया असून सुद्धा
तिकडं तुम्हाला कुठली ब्लड चेकअप लॅबोरेटरी फॅसिलिटी नाही भेटणार. त्यांना बेळगाव, चिकोडी किंवा धारवाड ह्या एरियामध्ये यावं लागतं. तर तिथं डेंग्यू मलेरिया झाला तर डॉक्टर डायरेक्टली सांगू शकत नाही की तुम्हाला डेंग्यू झाला आहे, मलेरिया झाला आहे. त्यांना लॅबोरेटरीमध्ये पाठवावंच लागतं. मग त्यांनी तिथल्या गव्हर्नमेंटसोबत काय केलं की एक अशी स्पेसिफिक लोकेशन फायनल केली आणि त्या लोकेशनमध्ये 10-12 गावाचे रोज डेली बेसिसवरती ब्लड सॅम्पल, युरिन सॅम्पल आणि बाकीचे जे काही चेकिंग करण्याचे गोष्टी आहेत त्या सगळ्या त्या ड्रोनमध्ये घातल्या जातील. ड्रोन तिथून टेक ऑफ होईल आणि ड्रोन मग मेन सिटीमध्ये ट्रान्सफर केला जाईल आणि त्याचं टाइम ड्युरेशन फक्त 1 तासामध्ये आणि त्याचं डिस्टन्स बघायला गेलं तर 86 किलोमीटर. सारस एरोस्पेस इंडियामधली सगळ्यात पहिली कंपनी आहे जिनं एवढं लॉंगेस्ट डिस्टन्स थ्रू ड्रोन डिलिव्हरी चालू केली आणि ते एका टायमाला नाही तर डेली बेसिसवरती अप अँड डाऊन. तर आणि ते तिथं पण इतकं अशी कंडिशन की दिवसाच्या टायमाला तिथं कंटिन्युअस हेलिकॉप्टर मुवमेंट होत असतात. तर त्याच्यामुळे दिवसाला तिथं परमिशन भेटत नाही. तर आम्हाला जेव्हा फ्लाय करायचं असतं संध्याकाळच्याच टायमाला 5:30-6 नंतरच आणि संध्याकाळच्या टायमाला इतकी थंडी वाटते, 2 डिग्री 3 डिग्री असं टेम्परेचर होतं. कधी कधी ते मायनसमध्ये सुद्धा जातं त्या टेम्परेचरमध्ये. आणि ॲडिशनली टेरेन हाईट बघितलं तर 1000-2000 मीटरचे मोठे मोठे डोंगरच. तर 3000 मीटरला आम्ही ड्रोन पाठवून तो 3000 मीटरवरनं देहरादून सिटीमध्ये 86 किलोमीटर डिस्टन्स कव्हर करून आम्ही तिथं डेली बेसिसवरती ड्रोन मेडिकल सॅम्पल्स डिलिव्हरी करत होतो. तर ते मग लॅबोरेटरी तिकडनं कलेक्ट करणार, त्यांनी एका दिवसामध्ये पूर्ण चेक करणार आणि 1 सिंगल डेमध्ये त्यांना डाटा ट्रान्सफर करणार. तर त्याच्यामुळे त्यांची ट्रीटमेंट फास्ट होत होती. बरोबर. आणि ह्या गोष्टी मग आम्ही भरपूर साऱ्या ठिकाणी पण ट्राय केल्या. त्याच्यानंतर रिसेंटली 15 दिवसाआधी आम्ही आंध्र प्रदेशमध्ये क्लाउड सीडिंग केली थ्रू ड्रोन. तर 4000 मीटरला ड्रोन पाठवला होता. तिथं काही केमिकल्स असतात ते केमिकल स्प्रे केले. राजस्थानमध्ये केलं. तर ह्या सगळ्या गोष्टी थ्रू ड्रोन आता जास्तीत जास्त होत आहेत. आणि खूपच लवकर आम्ही गोव्यामध्ये ॲक्च्युअल ड्रोन डिलिव्हरी चालू करतोय. त्याच्यासाठी एक डेडिकेटेड कम्प्लीट सिस्टम डेव्हलप करतोय जिथं पूर्ण सॉफ्टवेअरपासून कम्प्लीट हार्डवेअरपर्यंत कम्प्लीट सिस्टम आम्ही इंडियामध्येच हे करतो. छान. म्हणजे राहुल, बरीचशी कामं ही आता ड्रोन मार्फत व्हायला लागलेत. मग जसं आता एआयचं जे संकट एक प्रकारचं आहे की लोकांच्या मनामध्ये आहे की एआय जर कम्प्लिटली एक्झिक्यूट झालं तर बऱ्याचशा लोकांचे जॉब जातील किंवा असं जे म्हणतो, तर हे असं काही ह्या ड्रोनला घेऊन लोकांनी घाबरण्याचं कारण आहे का? नाही, उलट जॉब वाढतील, जॉब जाणार नाहीत. फक्त काय की कामं सोपं होतात. बरं. आता जसं आता आम्ही आता सपोज तुम्ही कन्सिडर करा 1900चा काळ, 1994 2000च्या टायमामध्ये आपल्याकडे ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी प्रॉपर नव्हती. एक फक्त 100 किलोमीटर किंवा 10 किलोमीटरचं जरी डिस्टन्स कव्हर करायचं असेल तरी आपल्याला किती टाइम कन्झ्युम करत होतो. माणसांकडे आता असं झालंय की टाइम पण कमी राहिलाय, कामं जास्ती झालेत. बरोबर. पूर्ण सिस्टम खूप फास्ट रन होत चालली आणि ती आता अजून फास्ट होते. आजकाल तुम्ही पण आता रेग्युलरली बघत आले, लहान मुलापासून मोठ्या एकदम प्रोफेशनल हाय ग्रेड माणसापर्यंत पण तुम्ही जर बघितलात तर त्यांना कुठला मेसेज जरी प्रॉपरली पाठवायचा असेल तर ChatGPT वापरतात, एआयचाच वापर करतात की आता आम्ही एक चांगला मेसेज कोणाला तरी पाठवतो, काहीतरी एक प्रॉपरली लिहून पाठवतो. तर त्यांची कामं सोपी होत आहेत. त्याच्यासाठी पहिला काय करत होतो, डिक्शनरी बघा, काहीतरी गोष्टी बघा, वाचा, कुठलं तरी कंटेंट घ्या, अशा गोष्टी करत. तर तो 2-3 तासाचा टाइम आता मी 2 मिनिटात कसं कन्वर्ट करू शकतो, कसं त्याला फास्ट पद्धतीने करू शकतो. अजून ॲडव्हान्स केलं जात आहे, अजून गोष्टींचं नवीन नवीन रिसर्च केलं जात आहे. त्याच्यामुळे एआयचा खूप मोठा रोल जनरेट होतोय. फक्त त्याच्यामुळे जॉब तरी जाणार नाहीत, पण नक्कीच जॉब वाढतील अजून. ही तर मग चांगली गोष्ट आहे राहुल, कारण एआय आल्यापासून लोकांच्या मनामध्ये बऱ्याचशा शंका आहेत की आता काय होणार, कारण बऱ्याच ठिकाणी याचा उपयोग होतोय आणि बरीच लोक याचा तुम्ही म्हटल्यासारखं चांगला फायदा करून घेत आहेत. आणि तुमचं जे ड्रोन आहे त्याचाही बऱ्याच ठिकाणी खूप चांगला उपयोग याचा केला जातोय. ते शेतीबद्दल तुम्ही सांगितलं, तर सगळ्यांना हे वापरण्यासारखं म्हणजे बजेट फ्रेंडली असं आहे का हे? हो, आता उदाहरणार्थ सांगतो मी तुम्हाला. आता सपोज ऊसाची शेती कोणतरी करते, तर ऊसाची शेती करायला तुम्ही कधी ऊसाच्या शेतात गेलाय का? तर ऊसाच्या शेतामध्ये ऊस कसाही पसरलेला असतो इकडे तिकडे. मग त्याच्यामध्ये फवारणी करणं सोपी गोष्ट नाहीये. नक्कीच. आणि जरी कोणी फवारणी करायला गेलं तर त्याचे हात कापणं, हे कापणं, अशा सगळ्या भरपूर साऱ्या गोष्टी होतात.
मग शेतकऱ्याला काय करावं लागतं, जर ती फवारणी करायची असेल प्रॉपर पद्धतीने तर सगळ्यात पहिला कामगार बोलावे लागतात. त्यांना ते ऊस बांधून घ्यावं लागतंय. मग तो कामगार काय म्हणणार की मला याचे 10-20 हजार रुपये लागणार जेवढं पण शेत आहे त्याचं. बरोबर. मग तो पूर्ण शेतीचं सगळं ऊस बांधून देणार. त्याच्यानंतर मग फवारणी करणारे 2 माणसं बोलावे लागणार. तो माणूस एक माणूस 400-400 रुपये घेणार. त्याच्यावरती सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, दुपारची झोप ते आलं आणि संध्याकाळी चाय. 5 वाजले की सगळं पॅकअप तो जाणार. तर ह्याच्यामध्ये 2 माणसांचा जर बघितलं खर्च बघितला तर पर दिवसाचा तर 1500 पर्यंत जातो टोटल. त्या 400-400-800 रुपये त्यांचा पगार द्या, त्यांचं जेवण द्या वरती आणि सगळं त्यांची सोय करा. तर 1500 रुपये तो खर्च प्लस ते बांधून द्यायचा खर्च. तर हे फक्त एकराला सांगितलं मी. तर तेच ड्रोननं जर म्हटलं तर त्याच्यामध्ये हे बांधाबिंदाची सिस्टम करायची गरजच नाहीये. आणि ड्रोनचं कसं आहे, फवारणी केलं की बरोबर त्या ऊसाच्या बुंद्यात पडतो स्प्रे. त्याच्यानंतर ड्रोनचा जो स्प्रे असतो इतका मायक्रॉन लेवल असतो, त्याच्यामध्ये नेगेटिव्ह चार्ज येतो आणि जे झाडं असतात ते पॉझिटिव्ह चार्ज असतात. तर त्याचा पूर्ण स्प्रे चिपकतो सगळ्या साईडनं आणि खूप चांगला इफेक्ट तयार होतो. आणि फक्त ह्याचा जर तुम्ही रेट ऐकला तर 500-700 रुपये पर एकरला घेतात त्याने. तर जिथं शेतकरी 1500-1600 रुपये पहिला खर्च करत होता तिथं आता फक्त 500-700 रुपयेच खर्च करतो. उलट तो फायदेशीर आहे या गोष्टींमध्ये. असं होतं. मग आतापर्यंत तुम्ही तुमच्या कंपनीमध्ये किती ड्रोन बनवलेत? आतापर्यंत आम्ही 500-700 पेक्षा जास्ती बनवले असतील ड्रोन तेवढे. वेगवेगळ्या टाईपचे. येस. आणि ऑल ओव्हर इंडिया सप्लाय केलेत. मध्य प्रदेश फक्त ही एक लोकेशन सोडून आम्ही सगळीकडे ड्रोन सप्लाय केले. इंडियामध्ये कुठलंही नाव घ्या तिथं आमचे ड्रोन्स वापरले जातात. हा होता आजचा युवा शक्तीचा कार्यक्रम, ज्यामध्ये आपण राहुल पाटील यांना ऐकत होतो, जे सारस एरोस्पेसचे संचालक आहेत. त्यांच्याशी आपण बोलत होतो. पण आजचा भाग कसा होता त्याची प्रतिक्रिया मला जरूर कळवा. नंबर आहे 9019904904. मनीषा पुन्हा येते एक नवीन कार्यक्रम घेऊन. पण तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा वेणुध्वनी 90.4 FM KLE कनसू. नमस्कार. ಧ್ವನಿ ಧ್ವನಿ ಇದು ನಮ್ಮ ಧ್ವನಿ, ಕೇಳಿ ಕನಸು ನನಸದ ವೇಣು ಧ್ವನಿ.